नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसणारा हा जो काही गुणोत्तरावरचा प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवताना 80% विद्यार्थी चुकतात. मग हा प्रश्न सोडवण्याची योग्य पद्धत कोणती हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. सुरुवातीला प्रश्न काय समजून घ्या. अमित व रोहित यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. रोहित व सुरेश यांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे आणि अमित व सुरेश यांच्या वयांची बेरीज 26 वर्ष आहे. तर अमित व सुरेश यांच्या वयांचे गुणोत्तर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. लक्षात घ्या, इथं अमित आणि सुरेश यांच्या वयांचं गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे. मग गुणोत्तर जर काढायचं आहे आपल्याला, तर अगोदर आपल्याला त्यांची वय माहीत असणं गरजेचं आहे. पण इथे आपल्याला त्यांची वय दिलेलं नाही, त्यांच्या वयांची बेरीज ग्रुपने दिलेली. मग अशा वेळी आपल्याला प्रत्येकाचं वय कसं काढायचं हे अगोदर समजून घ्या. सुरुवातीला काय दिलं की लक्षात घ्या, अमित अधिक रोहित यांच्या वयांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 30 वर्ष एवढी दिलेली आहे. त्यानंतर रोहित आणि सुरेश यांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे, तर 40 वर्ष दिलेली आहे. आणि अमित अधिक सुरेश यांच्या दोघांच्या वयांची बेरीज दिलेली आहे आपल्याला 26 वर्ष. मग लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला वैयक्तिक वय काढायचं असते, प्रत्येकाचं वय काढायचं असेल, तर आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला अमित आणि सुरेश यांचं गुणोत्तर विचारलं म्हणून आपल्याला या दोघांच्या वयांची गरज आहे. म्हणून अमित आणि सुरेश यांचं वय कसं शोधायचं तर लक्षात घ्या. आता इथं आपल्याला सुरुवातीला अमितचं वय काढायचं, तर ज्या ग्रुपमध्ये म्हणजे ज्या दोघांच्या ग्रुपमध्ये अमित आहे त्या ग्रुपच्या बेरजेची प्लस करायची आणि ज्या ग्रुपमध्ये अमित नाहीये त्या ग्रुपच्या बेरजेला मायनस करायचं. मग इथं अमित आहे आणि इथे सुद्धा अमित आहे. मग यांची जी बेरीज आहे 30 आणि 26 ही काय होईल, प्लस होईल. म्हणजे 30 प्लस 26 पण प्लस. पण या ग्रुपमध्ये अमित नाहीये, म्हणजे ही जी काही 40 बेरीज आहे ही त्याच्यामधनं मायनस होईल. मग अमितचं वय किती मिळणार आहे आपल्याला लक्षात घ्या. 30 आणि 26 किती झाले, तर 56 होतात. या दोघांची बेरीज वजा त्याच्यातून 40 केलेले आपण, की ज्या ग्रुपमध्ये अमित नाहीये. मग 56 वजा 40 बरोबर अमितचं वय किती मिळणार आहे तुम्हाला, 16 वर्ष. मग इथं आपल्याला आता अमितचं वय मिळालं 16 वर्ष. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सुरेशचं वय सुद्धा काढता येतं. मग सुरेश ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपला प्लस करा. लक्षात घ्या, सुरेश इथं आहे, सुरेश इथं पण आहे. मग दोन्ही बेरीज काय होईल, प्लस होईल. इथे 26 प्लस आहे, इथे 40 सुद्धा प्लस होईल. पण सुरेश आता वरच्या ग्रुपमध्ये नाहीये. मग ही जी बेरीज आहे इथून ही काय करणार आपण, मायनस करणार आहे. मग आता इथे लक्षात घ्या, मग याच्यावरून सुरेशचं वय किती मिळेल आपल्याला, 40 आणि 26 यांची बेरीज किती होती, 66 आणि याच्यातनं 30 वजा केले तर आपल्याला सुरेशचं वय मिळेल किती मिळेल, 66 वजा 30 बरोबर 36 वर्ष. आता आपल्याकडं सुरेशचं वय मिळालं आपल्याला 36. आपल्याला विचारलंय अमित आणि सुरेश यांच्या वयांचं गुणोत्तर. दोघांची वय आपल्याला इथं आहे. मग आता इथं यांना संक्षिप्त करा. संक्षिप्त करायचं म्हणजे आपल्याला एकाच संख्येने भाग द्यावा लागेल. कोणत्या संख्येने भाग जातो, तर इथे 4 ने भाग जातो दोन्ही संख्येला. 4 1 4 4 चौक 16 गुणोत्तरात 4 9 36 म्हणजे अमित व सुरेश यांच्या वयांचं गुणोत्तर किती मिळतंय आपल्याला, 4 9. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युज न होता हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. हे जर स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.